नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, बेडवरती कांदा लागवड करत असताना दोन रोपांमधील अंतर किती ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला उत्पादन हे चांगल्या पद्धतीने आणि जास्त प्रमाणामध्ये निघेल। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत किंवा बेडवरती कांदा लागवड करत असताना दोन रोपांमधील अंतर किती ठेवलं पाहिजे। तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर शेतकरी मित्रांनो, आता पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाचे दिवस चालू असताना जो शेतकरी कांदा लागवड करतो तो शेतकरी बेडवरती कांदा लागवड करतो, कारण की जास्त प्रमाणात पाऊस देखील पडला तरी पण बेडवरती कांदा हा पूर्णपणे नासत नाही किंवा खराब होत नाही। तर मग लागवड ही कशा पद्धतीने केली पाहिजे की आपल्याला दुप्पट त्याचं उत्पादन निघेल। आता बरेच शेतकरी काय करतात, 1 फूट 2 इंच 3 इंचावरती लागवड करतात, परंतु अशी लागवड केल्यानंतर आपल्याला उत्पादन जास्त निघत नाही तर कमी निघतं, कारण की कांदा हा पोसण्यासाठी त्याला जास्त प्रमाणामध्ये जागा लागते। जवळजवळ आपण लागवड केली तर लागवड केल्यानंतर 2 कांदे एकमेकाला जुळतात, त्यामुळे जास्त प्रमाणात त्याची वाढ होत नाही। आणि दाट लागवड केल्यानंतर जे पण त्याला आपण खत सोडतो किंवा औषध फवारणी सोडतो ते जास्त प्रमाणामध्ये जास्त झाडं असल्यामुळे त्या झाडांना कमी प्रमाणामध्ये ते शोषून घेतात, त्यामुळे देखील वाढ होत नाही। तर मग लागवड कशी केली पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो, आपण 4 फूट रुंदीची बेड काढलेली आणि 4 फूट रुंदीच्या बेडवरती साधारणपणे 4 फूट त्याची रुंदी आहे। मग 4 फूट रुंदी असताना त्याच्यावरती साधारणपणे आता आपण जो प्लॉट बघत आहोत हा प्लॉट पूर्णपणे चुकीची लागवड आहे। तर मी असं का म्हणतोय, तर साधारणपणे जर विचार केला आपण तर 4 फूट बेडवरती साधारणपणे 5 लाईनी बसल्या पाहिजेत, परंतु 1 2 3 4 5 6 7 8 लाईनीची लागवड केली। साधारणपणे 4 बोट 2 झाडांमधील अंतर काही जागेवरती आहे, अशी देखील चालते, परंतु शक्यतो तुम्ही दाट लागवड न करता पातळ लागवड केली पाहिजे। तुमच्या देखील मनामध्ये असेल की बाबा आता पावसाचे दिवस चालू आहेत, रोप आपलं जळू शकतं, त्यामुळे आपण दाट लागवड केली पाहिजे। परंतु रोप हे निवडते वेळी देखील तुम्ही रोप चांगल्या पद्धतीने निवडा की जेणेकरून त्याची मर होणार नाही। लहान रोप निवडलं का तुम्ही, तर लहान रोपाचं काय होतं की आता पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये जर लहान रोपाची लागवड केली तर रोप मरण्याची दाट शक्यता असते। तर अशा पद्धतीने तुम्ही रोप निवडलं पाहिजे, त्याचा गाणा बघितला पाहिजे कशा पद्धतीने मोठा गाणा आहे ते। तर साधारणपणे 1 टुसभर अंतराचं, म्हणजे आता हे रोप आहे बघा, हे 2 रोप तुम्ही बघू शकता की अशा अंतराने लागवड केली पाहिजे। साधारणपणे आपलं जे बोट आणि अंगठ्याचं अंतर असतं अशा पद्धतीने आपण ही लागवड केली पाहिजे। आता काय लेबरने लागवड केली म्हणल्यावर कायचं जरा पातळ येत असतं, किती हे झालं तरी पण कायचं दाट प्रमाणात येत असतं, त्यामुळे लागवड ही चांगल्या पद्धतीने करा, नियोजनार्थ करा की जेणेकरून आपल्याला त्याचं चांगल्या पद्धतीने उत्पादन निघेल। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा। तर नंतर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, त्यापूर्वी आपले धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल।